उष्माघात एक जीवघेणा धोका आणि आपण. नमस्कार मित्रांनो, जय चौधरी क्रिएटर मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आरोग्य, समाज प्रबोधन, चालू घडामोडीवर आधारित दर्जेदार माहिती देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण उन्हाळ्यातील एका अत्यंत गंभीर विषयावर म्हणजेच उष्माघात यावर चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी व समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. उन्हाचा पारा 40 अंशाच्या पुढे जात आहे आणि अशातच उष्माघाताचा धोका वाढला आहे. ही नुसती उष्णता नाही, तर तो आपल्या जीवनाला बसणारा उष्माघाताचा एक तडाखा आहे. उष्माघात म्हणजे काय, त्यापासून आपण काय काळजी घ्यायची आहे, काय उपाययोजना करायच्या आहेत, याचं मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर विशाल गोरे साहेब हे करणार आहेत त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण तो व्हिडिओ काळजीपूर्वक व प्रत्येक शब्दावरती लक्ष देऊन ऐकावा व पाहावा. त्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे मी सुचवू इच्छितो. मुख्य मुद्दे जे आपल्याला व्हिडिओ पाहताना गरजेचे वाटतील. 1. उष्माघात म्हणजे काय? शरीराचे तापमान 104 अंश F च्या वर जाणे. 2. न्यूरोलॉजिक लक्षणे: भ्रम होणे, फिट येणे, चक्कर येणे. 3. कमी वयाच्या व्यक्तींनाही असणारा धोका. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 36 वर्षीय रुग्णांचे उदाहरण. 4. तातडीचे उपाय: रुग्णांचे कपडे सैल करणे, अंगावर थंड पाणी टाकणे, रुग्णाला एका खुशीवर झोपविणे. 5. प्रतिबंधात्मक उपाय: सुती कपडे वापरणे, पाणी भरपूर पिणे, कामाच्या मध्ये ब्रेक घेणे. आता आपण पाहूया डॉक्टर विशाल गोरे साहेबांचा मार्गदर्शक व्हिडिओ. मी जे मुद्दे तुम्हाला सुचवलेले आहेत, हे मुद्दे आपणास व्हिडिओ पाहताना अधिकचं ज्ञान मिळावं म्हणून मी अगोदर तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्या समोर येत आहेत डॉक्टर विशाल गोरे साहेब. नमस्कार मित्रांनो, उष्माघात म्हणजे काय? उष्माघाताचा एखादा रुग्ण आपल्याला रस्त्यावर दिसला तर आपण इमिजिएटली काय केलं पाहिजे आणि हे टाळण्यासाठी काय करता येईल, एक थोडक्यात माहिती देतो. कारण खूप सारे पेशंट हॉस्पिटलमध्ये या कंडिशनने ऍडमिट होत आहेत. काल एक पेशंट व्हेंटिलेटरवर जाऊन दगावला, वय वर्ष फक्त 36 होतं, म्हणून हा व्हिडिओ बनवतो. तर उष्माघात म्हणजे काय? तर शरीराचं तापमान 104 डिग्री फॅरनहाईट पेक्षा जास्त होणं आणि त्याच्या असोसिएटेड न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स म्हणजे मेंदूशी संबंधित सिम्पटम्स म्हणजे काय? तर पेशंटला कन्फ्युजन व्हायला लागणं, पेशंटला धुसर दिसायला लागणं, पेशंटला घेरी येणं, पेशंट चक्कर येऊन बेशुद्ध पडणं आणि असंबद्ध बडबड करणं किंवा फिट येणं. ह्या गोष्टी जर असतील आणि एखाद्या चांगल्या माणसाला उन्हामधून आल्यानंतर ह्या गोष्टी होत असतील तर हा हीट स्ट्रोक आहे, म्हणजेच उष्माघात आहे. सो हीट एक्झॉस्ट म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी होत नाहीत, पण माणूस उन्हातून आल्यानंतर जीभ कोरडी पडायला लागते, तहान खूप लागल्यासारखं होतं, डोकं जड झाल्यासारखं होतं, अशक्तपणा वाटायला लागतो, आराम करावा असं वाटतो, थोडं उठून उभारलं तरी गरगरल्यासारखं होतं. ही हीट स्ट्रोकची पहिली पायरी असू शकते. हे सिम्पटम्स असतील तर घरीच थांबा, सावलीमध्ये थांबा, उन्हामध्ये जाऊ नका, स्वतःला आधी स्टेबल होऊ द्या आणि मग आपण पुढच्या कामाला लागा. समजा आपल्याला रस्त्यामध्ये एखादा पेशंट ह्या कंडिशनमध्ये सापडला तर आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा तर त्याच्या अंगावर जे जड कपडे किंवा काही असेल तर त्याला बाजूला करणं गरजेचं आहे. अंगावर थंड पाणी टाकणं गरजेचं आहे, डोक्यावर थंड पाणी टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून शरीराचं तापमान कमी होईल. जर त्याला फिट्स येत असतील किंवा झटके ज्याला म्हणतो आम्ही ते येत असेल तर त्याला एका अंगावर करणं गरजेचं आहे, कारण उलटी गिळून श्वसन नलिका बंद व्हायला नको. हे सगळं केल्यानंतर लवकरच जवळच्या हॉस्पिटलला पोहोचणं गरजेचं आहे. तिथपासून जवळ जे कुठलंही हॉस्पिटल असेल
तिथे आपण आधी पोहोचणं गरजेचं आहे. आणि पाण्याचा साठा नेहमी जवळ असणं गरजेचं आहे. म्हणजे खूप पाणी ह्या वेळेमध्ये पिणं गरजेचं आहे. सो जेव्हा हे झाल्यानंतर काय करायचं हे तर झालं. आता हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? ज्या लोकांना मी जसं सांगितलं हीट एक्झॉस्टचे सिम्पटम्स दिसत आहेत त्यांनी बाहेर जाणं शक्यतो टाळा. आता बऱ्याच लोकांना हातावरचं पोट असतं, त्यांना दिवसभर काम करण्याशिवाय पर्यायच नाही, ऊन असो पाऊस असो. अशा लोकांनी काय केलं पाहिजे तर पातळ कपडे, सुती कपडे वापरले पाहिजेत. पाण्याचा साठा जवळ असला पाहिजे, खूप जास्त पाणी पिलं पाहिजे, मध्ये मध्ये एक अर्ध्या तासाचा ब्रेक घेतला पाहिजे, थंड सावलीला थांबलं पाहिजे आणि मग काम केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपलं जीवन वाचू शकतं आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापासून वाचवता येऊ शकतं. आणि हा आजार जीव घेणा आहे, त्याच्यामुळे ह्याच्यापासून जपून राहणं फार गरजेचं आहे. काळजी घ्या. थँक्यू. मित्रांनो, आम्ही आशा बाळगतो की आपणास डॉक्टर विशाल गोरे साहेबांचा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे आपणास समजले असेल व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण या उन्हाळ्यामध्ये उष्माघाताशी लढा देणार आहोत आणि इतरांचीही मदत करणार आहोत. मित्रांनो, जय चौधरी क्रिएटरच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन आणि तरुणांना संदेश देऊया. तरुणांनो, आपण स्वतःला फिट समजतो, पण निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान आणि शरीर दोन्ही हतबल करू शकतात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःची काळजी घ्या. केवळ गरज असेल तेव्हाच दुपारी बाहेर पडा. मित्रांनो, हे आमचं मार्गदर्शक तत्व आपल्यासाठी आहे. कृपया करून याचं तंतोतंत पालन करा. आपल्या शरीराचीही काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या, कारण संपूर्ण कुटुंब हे आपल्या एकट्याच्या जीवावरती अवलंबून असतं. आतापर्यंत केलेल्या चर्चेच्या समारोपाकडे पोहोचत असताना मित्रांनो, हा माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कदाचित तुमचा एका शेअरमुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. आरोग्यविषयक अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी किंवा माहितीपटासाठी जय चौधरी क्रिएटर पाहत राहा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत उन्हाळ्यातील आहार आणि पाण्याचे महत्व. तो भाग चुकवू नका. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी प्रवीण सुनील चौधरी आपला शतशः आभारी आहे. मित्रांनो, आपण स्वतःची काळजी घ्या. आतापर्यंत मी मला ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय संविधान.